तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता वहिनी हे काहीतरी लपवत आहे. ही गोष्ट आता नुपूरच्या बरोबर लक्षात येते. नुपूर वहिनीला म्हणते, वहिनी काय लपवतेस बघू. वहिनी लपवण्याचा खूप प्रयत्न करते, पण शेवटी नुपूर तिच्या हातातनं ते टॅक्स बिल घेते आणि म्हणते, हे तर आपल्या घराचं प्रॉपर्टी टॅक्स बिल आहे, पण हे तुझ्या हातात काय करते वहिनी. त्याबरोबर ती आता गप्प बसते. तर नुपूर म्हणते, वहिनी तू याचा फोटो क्लिक करत होतीस ना, कशासाठी, काय करत होतीस. त्यावर मग ती म्हणत असते, फोटो क्लिक कशाला करत होते म्हणजे बघायला नको का. नाही म्हणजे तुम्हाला वाटत असतं मी काही करत नाही, माझं काही नसतं, पण तरीही आता हे घर आपलं आहे म्हणजे मलाही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना घर वाचवण्यासाठी. बघत होते कुठे काही ओळख वगैरे निघेल का, काही जमेल का करता. त्याबरोबर नुपूर म्हणते, काय वहिनी हे तू बोलतेस. त्याबरोबर आता लगेचच वहिनी म्हणते, हां बघ, मी घरासाठी जरा कुठे चांगला विचार करायला गेले, मी जरा काही बरं वागायला गेले की लगेच तुम्ही लोक हे असं बोलता. या घरात ना माझ्यावरती कोणाचा विश्वासच राहिलेला नाही आहे. त्यावर लगेच नुपूर म्हणते, वहिनी 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 प्लीज प्लीज प्लीज, हे बघ मला कळलं आणि तू खरंच चांगलं काम करत होतीस, पण आता नको, जाऊ दे, सोडून देतो. आणि हे बघ, हे मी इथे तोरण ठेवलं आहे, हे दादाला सकाळी आठवणीने लावायला सांग दाराला. त्यावर मग वहिनी म्हणते, का. त्यावर मग नुपूर म्हणते, वहिनी उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याचं तोरण दाराला लावलं पाहिजे ना, त्यासाठी मी लावलं असतं, पण मला सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे तू दादाला सांग. त्यावर लगेचच ती म्हणते, हो हो चालेल, मी सांगते त्यांना. बरं चल, गुड नाईट. आणि मग ती रूममध्ये येते. रूममध्ये येऊन आता वहिनी म्हणते, थँक गॉड फार काही त्या नुपूरने प्रश्न विचारले नाही. चला आता एकदाचा हा फोटो सागरिका मॅडमना पाठवून देते, म्हणजे माझं काम सोपं होईल. आणि मग लगेचच आता ती सागरिकाला तो फोटो सेंड करते. सागरिका आता तो फोटो बघते आणि म्हणते, चला या बावळट बाईने एकतरी काम व्यवस्थित केलं आहे. नुपूर माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करतेस ना, आता भर प्रॉपर्टी टॅक्सचं बिल. बघ आता मी काय करते. तुझी प्रत्येक कमजोरी माझी ताकद ठरत जाणार आहे नुपूर. नाही जर तुला मी अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव सागरिका नाही. तर दुसऱ्या दिवशी आता इकडे जिया ही सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असं म्हणत असते. त्यावेळी त्या ठिकाणी एक दुसरी मुलगी येते आणि तिला सांगते, जिया जिया जिया, गुढीपाडव्याच्या नसतं गं, गुढीपाडव्याच्या असतं, पाडवा. त्यावर ती म्हणते, ओके, तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या. त्यावर पुन्हा आता ती मुलगी जियाला म्हणते, अगं गुढीपाडवा नसतं गं, पाडवा असतं. त्यावर मग ती म्हणते की तू मला किती कन्फ्यूज करतेस, माझा व्हिडिओ खराब केलास. त्यावर ती मुलगी म्हणते, अगं मग तू नीट व्हिडिओ बनव ना. इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच गुढी रेडी आहे असं सगळेजण म्हणतात. मग काय, जिया लगेचच फोटो काढण्यासाठी तिकडे येते. त्यावर जियाला तिचा भाऊ म्हणतो, ए गप्प बस गप, इथे गुढी तयार करायची आम्ही आणि तू काय फक्त फोटो काढायला येणार का जिया. ए मल्हार चल बाबा, आपण आता निघायला हवं. त्याबरोबर मल्हार म्हणतो, नाही थांबा, त्या आलेल्या नाही आहेत. त्यावर आता लगेचच सगळे म्हणतात, कोणती. जिया म्हणते, ब्रो उगाच वेळ वाया घालवायला नको, नाहीतर मॉम रागवेल उगाच. त्याबरोबर मल्हार म्हणतो, म्हणजे आपला सगळा स्टाफ अजून आलेला नाही आहे. त्यावर मल्हारला तो मुलगा म्हणतो, अरे असं काय करतोयस मल्हार, आली आहेत सगळी लोकं, मी स्वतः चेक केलं आहे, आपला संपूर्ण स्टाफ आला आहे. मल्हार म्हणतो, नाही म्हणजे कोणी राहिलं असेल तर. इतक्यात आता त्या ठिकाणी नुपूर रिक्षाने आलेली असते. मग नुपूर ही इतकी सुंदर दिसत असते मल्हारने गिफ्ट केलेल्या साडीमध्ये की काय सांगावं. मग नुपूर त्या ठिकाणी आता छान तयार होऊन आलेली असते. नुपूर येते आणि बरोबर ज्या ठिकाणी जिया, मल्हार आणि मल्हारचा भाऊ उभा असतो त्या ठिकाणी उभी राहते. त्याबरोबर आता मल्हार हा नुपूरकडे एकटक बघत असतो. नुपूर खूप गोड दिसत असते. त्यावेळी मग लगेचच नुपूर मल्हारकडे बघते आणि मल्हारला म्हणत असते, मल्हार सर, तुम्ही जे म्हणालात ते मी फॉलो केलं, हां, तुमची ऑर्डर पाळली. त्याबरोबर लगेचच मल्हार म्हणतो, पण तुम्ही लेट आहात मिस नुपूर, बघा सगळी लोकं तुमच्यासाठीच थांबली आहेत. नुपूर म्हणते, सर तुम्ही आणखीन जर वाद घालण्यात वेळ वाया घालवलात ना तर गोंधळ होऊन जाईल आपला, मग आपल्याला उशीर होईल. त्यावर मग लगेच जिया म्हणते, स्टॉप 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 प्लीज, आता आपल्याला गुढीपाडव्याची गुढी उभारायची आहे, त्यामुळे कोण जिंकलं कोण हरलं हे आपण नंतर बघू, तुमचं डिबेट कॉम्पिटिशन आपण नंतर ठेवू. ब्रो चला निघायचं का आता, प्लीज उशीर होतो आहे. त्यावर मग मल्हार म्हणतो, हो चालेल. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे त्याचं आता मल्हार उच्चारण करतो आणि त्यानंतर मग सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराज की
जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत देत आता ते लोक ऑफिसला जायला निघतात. आता रस्त्यात छान सगळेजण ढोल ताशे वाजवत असतात, नाचत असतात, मजा मस्ती करत असतात. सगळे एम्प्लॉई आनंद साजरा करत असतात. कोणी मागे झेंडा फडकवत असतं तर कोणी समोर फुगड्या खेळत असतं. तर आता हे सगळं दुसरीकडे सुरू असतं तर इकडे तायडी सुंदर तयार होऊन आलेली असते. तिची आई म्हणत असते, वा वा तायडे, खूप गोड दिसतेस तू, एकदम सुंदर, अगदी माझी पोरगी शोभतेस. त्यावर हे ऐकून सागरिका खुश होते. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते, आज गुढी तुझ्याच हाताने उभारली जाणार पुन्हा एकदा. त्याबरोबर लगेचच आता अविनाशसुद्धा म्हणू लागतो, हो ना, अगदी बरोबर बोलली बघी तायडे, तू ना अगदी राणीसारखी दिसतेस. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राणीकडे काय असते, राणीकडे असते ते म्हणजे सौंदर्य आणि सत्ता. आणि आज जेव्हा तू गुढी उभारशील का नाही तेव्हा लोकांना सौंदर्य आणि सत्ता यांचं बरोबर मिलन पाहायला मिळेल. त्यावेळी त्या ठिकाणी काकू येते आणि काकू म्हणत असते, वा वा तायडे, अगं खरंच किती सुंदर दिसतेस तू, कोणाची दृष्ट नको लागायला बाई पोरीला, असं म्हणत आता लगेचच ती सागरिकाच्या कानामागे काजळ लावते. त्याबरोबर आता लगेचच सागरिकाची आई म्हणते, हे मला नाही बाई सुचलं. त्यावर मग सागरिका म्हणते, असू द्या, आता राहू द्या. इतक्यात आता गुढी त्या ठिकाणी आलेली असते. आता ढोल ताशे वाजत असतात, छान सगळी मज्जा सुरू असते. तर आता मल्हारला खूप जास्त घाम आलेला असतो, येत असतो आणि ही गोष्ट कोणीही नोटीस करत नसतं. पण ही गोष्ट नुपूर बरोबर नोटीस करते आणि आता ती जियाला सांगते की मल्हारला बघ किती घाम येतोय. मग लगेचच आता जिया मल्हारचा घाम पुसते. मल्हार तिला थँक्यू विश करतो. त्यावर आता जिया सांगते, या थँक्यूची खरी हक्कदार मी नाही तर नुपूर आहे, तिचं लक्ष होतं तुझ्यावर. त्यावर मग नुपूर मल्हारच्या बाजूने पुढे येते. मल्हार आणि नुपूर एकमेकाकडे बघून हसतात आणि त्यानंतर मग आता लगेचच पाडव्याची गुढी आली हे सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर मग सगळेजण आता गुढीला नमस्कार करतात. ढोल ताशांचा गजर सुरूच असतो. मग तिकडे मल्हारचा भाऊ येतो आणि म्हणू लागतो, एक मिनटं थांबा, आता इथे महिला आपल्या ऑफिसच्या लेझिमची सेवा प्रोव्हाइड करतील आणि त्यानंतर मग आपण गुढी उभारणार आहोत आणि ते सुद्धा सागरिका मॅमच्या हातून दरवर्षीप्रमाणे. तर आपण आता सुरुवात करूया. आणि मग आता मुली लेझिम सुरुवात करतात आणि आता नुपूरसुद्धा त्यांच्याबरोबर लेझिम खेळत असते. आता हे सगळं काही घरातले बाकीचे सगळे सदस्य उभं राहून बघत असतात. आता नुपूर ही खूप छान लेझिम खेळत असते. तर आता मल्हारची आई लगेच म्हणते, वा नुपूर, खरंच किती छान लेझिम खेळते. नाही म्हणजे पाककलेत तर ती उत्तम आहेच, पण आता लेझिमसुद्धा इतकं छान खेळते, हो ना वहिनी. त्याबरोबर लगेचच आता सागरिकाची आई म्हणते, हो ना, खरंच, हो ना गं तायडे. त्यावर मग ती काहीच बोलत नाही. त्यानंतर इकडे नुपूर ही सगळ्यात छान मस्त लेझिम खेळत असते. आता बाकीचे लोकसुद्धा नुपूरचं कौतुक करतात आणि लोक म्हणत असतात, खरंच नुपूर मॅम किती छान लेझिम खेळतात ना, म्हणजे हे असं लेझिम नृत्य तर मी आजपर्यंत पाहिलंच नव्हतं. नुपूर मॅम, इट वॉज अमेझिंग, किती छान लेझिम खेळतायत त्या. खरंच नुपूर मॅम म्हणजे कामात तर सराईत आहेतच, पण त्याबरोबर त्या बाकीच्या गोष्टीतसुद्धा अगदी पारंगत आहेत. किती छान पद्धतीने करतात ना त्या सगळं. त्याबरोबर आता हे सगळं बघून तायडीला राग येतो. सागरिका विचार करते, आजही माझ्या वाटचं कौतुक हिने हिसकावून घेतलं. मग आता सागरिका एका मुलीच्या हातातनं लेझिम घेते आणि आता ती लेझिम खेळायला उतरते. त्याबरोबर मग बाकीच्या मुली मागे होतात. आता नुपूर आणि सागरिका दोघीच जणी एकीमेकीच्या समोर असतात. मग नुपूर आणि सागरिकामध्ये जुगलबंदी होते. आता सागरिका ही लेझिम खेळत असते, नुपूरही लेझिम खेळत असते. सागरिका आता मुद्दामून नुपूर हिला खुन्नस देण्यासाठी, ठसन देण्यासाठी लेझिम खेळत असते, पण नुपूरसुद्धा तिला तोड खेळत असते आणि त्यामुळे आता बघणाऱ्यांना आणखीन जास्त मज्जा येत असते. कारण सामना अटीतटीचा झालेला असतो. नुपूर आणि सागरिका लेझिम खेळत असतात आणि सगळ्यांनाच ते बघायला खूप आवडत असतं, कारण वातावरण अगदी छान रंगात आलेलं असतं. मग आता मुद्दामून सागरिका पाठी वळते, जेणेकरून नुपूरला तेवढी फ्लेक्सिबिलिटी नसली तर ती वळू शकणार नाही, तिला जमणार नाही. पण मग नुपूरसुद्धा तेवढी
खाली वागते आणि तेवढं तसंच लेझीम खेळते. हे बघून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, आनंद होतो की बापरे, नुपूर कसलं भारी लेझीम खेळते आणि तायडीसुद्धा एवढं भारी लेझीम खेळू शकते हे कोणाला माहीतच नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्यांना आश्चर्यच वाटत असतं सागरिकाला असं लेझीम खेळताना बघून. आणि सागरिकाच्या आईला मात्र आनंद होत असतो सागरिकाला लेझीम खेळताना बघून. तर इकडे मग पुढे पुन्हा एकदा लेझीम सुरू होतं. आता सागरिका मुद्दामून नुपूरला पाडण्यासाठी तिच्या पायात पाय गुंतवायला जाते, पण सागरिकाचीच साडी तिच्याच पायात अडकते आणि सागरिका खाली पडते. त्याबरोबर आता पटकन मल्हार गुढी सोडून सागरिकाकडे येत असतो. त्यावेळी नुपूर ती गुढी पटकन पकडते आणि आता ती गुढी चुकून जागेवरती नुपूरच्या हातून ठेवली जाते. त्याबरोबर आता सगळेजण सागरिकाकडे येतात. नुपूर गुढी पकडून उभी असते. मग लगेचच आता खुर्ची वगैरे आणायला सांगतात. मग सागरिकाला खुर्चीवरती बसवलं जातं. तर इकडे आता गुढीची स्थापना इकडे नुपूरच्या हातून झालेली आहे. ही गोष्ट अजूनही कुणाच्या लक्षात आलेली नसते. पण आता नुपूर ही तिथे उभी असते. मल्हार हा सागरिकाला विचारतो, तायडे तू ठीक आहेस ना, तुला फार लागलेलं नाही आहे ना, तू ओके आहेस ना. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी अविनाश येतो आणि अविनाश म्हणत असतो, अरे बघितलं का काय घडलं आहे ते. आपल्या तायडीच्या हातून ज्यावेळी दरवर्षी गुढीपाडव्याची गुढी स्थापन केली जाते, पण यावेळी ही गुढी एका सामान्य एम्प्लॉईच्या हातून स्थापन झाली. त्याबरोबर मग आता लगेचच तायडीची आई म्हणू लागते, तुझी हिंमत कशी झाली हे असं करण्याची, माझ्या मुलीचा मान तू हिसकावून घेतलास. गुढी स्थापन करण्याचा मान दरवर्षी तायडीचा असतो. त्याबरोबर मग लगेच आता आई म्हणते, जाऊ देत ना, जाऊ द्या. आणि तसंही नुपूरने मुद्दामून काहीही केलेलं नाही आहे. नुपूरकडनं जे झालं आहे ते चुकून झालं आहे. उलट मला वाटतं नुपूरचे हात आपल्यासाठी शुभ आहेत. जेव्हापासून नुपूर आपल्या आयुष्यात आली आहे ना, आपल्या विस्कटलेल्या आयुष्यामधल्या बऱ्याचशा घड्या बसलेल्या आहेत. आणि मग लगेचच आता आईला आठवतं की जेव्हा मंदिरात तिला गरगरलं होतं, त्रास होत होता, तेव्हा नुपूरनेच तिची मदत केली होती. आणि वरून जेव्हा नुपूरला त्या थँक्स म्हणत होत्या, तेव्हा नुपूर थँक्ससुद्धा नको म्हणाली. त्यानंतर मल्हारलासुद्धा आवडतं की त्यांच्या एका क्लायंटला लाडू आवडत नव्हते, पण नुपूरने बनवलेले लाडू त्यांना आवडले होते आणि ती त्यांच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. त्यानंतर मग नुपूर सगळ्या एम्प्लॉईबरोबर मिळून लाडू बनवत होती, कामं करत होती, ते सगळं मल्हारला आठवतं. त्याबरोबर मग आता आई म्हणते, कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा असेल आणि म्हणूनच नुपूरच्या हातून गुढीची स्थापना त्याने स्वतःहूनच करवून घेतली असेल. मला काय वाटतं, नाही म्हणजे आता तशीनी अशी गुढीची स्थापना जर नुपूरच्या हस्ते झालेली आहे, तर आपण पूजेचा मानसुद्धा नुपूरला द्यायला हवा. नुपूर कर तू पूजा. त्याबरोबर आता नुपूरला मात्र काय करावं काय बोलावं सुचत नसतं. तर बाकीचे लोक म्हणतात, हो हो बरोबर आहे बरोबर आहे, चालेल चालेल. त्याबरोबर मग मल्हार लगेचच सागरिकाला विचारतो, तायडे जर तुला चालणार असेल तरच हे होईल. त्याबरोबर मग आता लगेचच तायडी ही गप्प असते. सागरिकाला पुन्हा मल्हार विचारतो, तायडे तुला चालणार आहे का, तू हो म्हणालीस तरच. त्याबरोबर मग आता नुपूरसुद्धा तायडीकडे बघत असते. सगळेच जण तिच्याकडे बघत असतात. ती काय उत्तर देईल हे सगळ्यांना बघायचं असतं. त्याबरोबर लगेचच आता सागरिका म्हणते, अरे मला न पटायला काय झालं, चालेल की नुपूर, काही हरकत नाही, कर तू यावर्षी गुढीपाडव्याला गुढीची पूजा कर. आता सागरिका हे असं अचानक कसं काय बोलली याचा प्रश्न अविनाशला आणि सागरिकाच्या आईला पडलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता लगेचच मल्हारची आई नुपूरच्या हातामध्ये ते ताट देत म्हणते, हे घे, गुढीचं औक्षण कर, गुढीची पूजा कर. त्याबरोबर मग लगेच नुपूर ते ताट हातात घेते. आता सागरिका नुपूरला खुन्नस देत असते. नुपूरसुद्धा सागरिकाकडे बघत असते, पण ती आता सागरिकाबरोबर वाद न घालता शांतपणे गुढीची पूजा करते. पूजा करून झाल्यावर मग ती मल्हारला आता कडुलिंबाचा पाला प्रसाद म्हणून द्यायला येते. मल्हार म्हणतो, सॉरी मिस नुपूर, पण मी हे कधीच खात नाही आणि मी हे आताही खाणार नाही आहे. नुपूर म्हणते, सर काय करताय, सगळ्यांनाच गुढीपाडव्याला कडुलिंबाची ही पेस्ट खावी लागते, कडुलिंबाचा पाला खायचा असतो, खा. त्यावर तो म्हणतो, नाही मी कधीच खात नाही आणि यावर्षीही खाणार नाही. आणि तो पळून जाऊ लागतो आणि म्हणतो, मला हे कुणीच नाही खायला घालू शकत, मी कधीच नाही खाऊ शकत. त्यावर मग नुपूर म्हणते, चॅलेंज एक्सेप्टेड सर, आजच्या दिवसभरात मी तुम्हाला कडुलिंबाचा पाला खायला घालणार. आता हे ऐकून मल्हार जागीच थांबतो आणि मल्हारला आनंद होतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता सागरिका ही म्हणत असते, त्या नुपूरने माझा मान हिसकावून घेतला ना. डॅड एक काम करा, ती नुपूर तिचं घर
कुठल्या टॅक्स ऑफिसरकडे कामासाठी दिलं आहे, तिची केस कुठे आहे हे शोधून काढा. माझ्या वाकड्यात जाते काय. आता त्या नुपूरला घराचा संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स बघू तरी देत, काय करते तीही. माझं कौतुक हिसकावून घेत होती काय. आता बघ मी काय करते ते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता